शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाची शिवीगाळ आणि धमकी। महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरली। शिव्याच नाही, जीभ हसडली पाहिजे। महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही। वादानंतरही संजय गायकवाडांची गुंडगिरी कायम। अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही। गायकवाडांविरोधात कायदेशीर लढाई लढणार। प्रकाशक प्रशांत आंबिके आक्रमक। कोल्हापुरात आमदार संजय गायकवाडांविरोधात तीव्र संताप। सामाजिक संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन। राजारामपुरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान। आतापर्यंत तब्बल 92.25% मतदानाची नोंद, तर तामिळनाडूत 85.3% मतदान। शरद पवारांना ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज। पवारांची प्रकृती उत्तम। सध्या डॉक्टर्सकडून विश्रांतीचा सल्ला। 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत 57.94% मतदान। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद। 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल लागणार। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिले। विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक। मतदानापूर्वी दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। 2029ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। जय पवारांकडून निवडणूक लढण्याचे संकेत, तर बारामतीत 2029ला जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते। रोहित पवारांचं भाष्य। आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही। युगेंद्र पवारांची भूमिका, तर कुटुंब म्हणून एकत्र राहायला पाहिजे। जय पवारांचं भाष्य। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 56.18% मतदान। वडील सोबत नाही, पण आशीर्वाद पाठीशी। अक्षय कडिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा। येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांचं सूचक वक्तव्य, तर विधान परिषद ठाकरेंनीच लढवावी यासाठी पवारांची राष्ट्रवादीही आग्रही। 1 मे पासून मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा चालकांसाठी गुणरत्न सदावर्ते मैदानात। राज ठाकरे वैचारिक दिवाळखोर असल्याची टीका। मीरा भाईंदरमध्ये सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने। संप करायचा त्यांनी करावा, पण मराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर तुडवणार। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा इशारा। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा। साताऱ्यातील ओझरे गावात जनजीवन विस्कळीत। भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू, तर धाराशिव, सोलापूर, लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान। पंचनाम्याची मागणी। राज्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता। विदर्भात उन्हाचा कहर। अकोल्यात सर्वाधिक 11 बाधितांसह राज्यातील उष्माघाताची रुग्णसंख्या 39वर। आरोग्य विभाग सतर्क। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। 3.5 शक्तिपीठांपैकी एक सप्तशृंगी मंदिर ट्रस्टमध्ये तब्बल 22 किलो चांदीची तफावत समोर। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश।